आज या प्रकरणामध्ये सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची चौकशी संपलेली आहे आणि तब्बल 9 तासांनंतर सिया आणि चेतनची चौकशी संपलेली आहे। या दोघांना सुद्धा क्राइम रिक्रिएशनसाठी लोहगडावर नेण्यात आलं होतं आणि सियानं समाधानकारक उत्तरं दिल्याची पोलिसांची माहिती आहे। तर सिया आणि चेतन चौधरीची पोलीस कोठडी उद्या संपते आणि त्यामुळे उद्या दुपारपर्यंत 2 नंतर सिया आणि चेतनला वडगाव न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। या प्रकरणातील काही तपास अद्याप बाकी आहे आणि त्याच्यामुळे लोणावळा पोलीस वडगाव कोर्टाकडे पोलीस कोठडी वाढवून मागणी करणार आहेत आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। सागर शिंदे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। पोलिसांनी या आजच्या तपासाविषयी माहिती दिली आहे, काय म्हणालेत पोलीस पाहूयात। सकाळी त्या ठिकाणी प्रेस मीडिया त्या ठिकाणी होते उपस्थित, त्यांना सांगण्यात आलेलं ऑलरेडी की सकाळी सीन रिकन्स्ट्रक्ट करून त्या ठिकाणी एक्यूजला घेऊन जाऊन ते इन्सिडेंट नेमका कसा घडला त्याबाबत तपासणी करण्यात आलेली आहे। अधिक विचारपूस सुद्धा आरोपीची जी आहे ते चालू आहे। त्यात जे जे काही गोष्टी निष्पन्न होतात, मी सध्या एवढा सांगू शकतोय की जे तपास आहे ते प्रगतीवर आहे। ते हेच मी सांगितलेलं आहे। जे काही गोष्टी निष्पन्न होत आहे इन्व्हेस्टिगेशनसाठी महत्त्वाचे असल्यामुळे त्याची गोपनीयता सध्या भंग करता येत नाहीये। तपास प्रगतीवर आहे। सागर शिंदे आमचे प्रतिनिधी यावेळी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत, थेट त्यांच्याकडे जाऊया। सागर, आज खरं तर क्राइम रिक्रिएशन ज्याला म्हणतात ते करण्यात आलेलं आहे आणि यात दोघांचीही म्हणजे सिया आणि चेतन चौधरी या दोघांचीही चौकशी करण्यात आली आहे। काय आज दिवसभराचा घटनाक्रम होता आणि काय नवीन माहिती मिळाली आहे? नक्कीच स्नेहा, आपण जर पाहिलं या ठिकाणी खरं तर चेतन अग्रवाल प्रकरणामध्ये रोजच नवीन घडामोड आपल्याला समोर पाहायला मिळत आहे। आज त्या ठिकाणी सकाळी 7 वाजता खरं तर पोलीस प्रशासन सियाला घेऊन हे लोहगडाकडे गेले होते आणि त्या ठिकाणी खरं तर नक्की तिच्याकडनं ती घटना कशी झाली किंवा तिने तो क्राईम कसा केला याबाबत त्या ठिकाणी क्राईम रिक्रिएशन करण्यात आला, तो सीन रिक्रिएशन करण्यात आला। कुठल्या ठिकाणावरून तिने चेतनला खाली ढकललं किंवा कोणाच्या मदतीने ढकललं, चेतन नक्की त्यावेळेस कुठे होता, अशा सर्व गोष्टी त्या ठिकाणी पोलिसांनी जाणून घेतल्या आणि खरं तर त्या ठिकाणी एक डमी म्हणजे फायबरचा असलेला डमी त्या ठिकाणी उभा करून तो खाली फेकून त्या ठिकाणी पोलिसांनी हा क्राईम रिक्रिएशनचा तो त्या ठिकाणी केला। मात्र ह्या घटना प्रकारामध्ये त्यावेळेस प्रत्येक आरोपीची भूमिका नक्की काय होती याबाबत पोलिसांचा सखोल असा तपास सुरू आहे। त्यातच आपण जर पाहिलं नंतर पोलिसांनी तिला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन 9 तास त्याची चौकशी त्या ठिकाणी केली आहे आणि मात्र उद्या त्या ठिकाणी आता नक्की पुढे काय होतं खरं तर पाहणं गरजेचं आहे, कारण की पोलीस आता त्यांची जी तपास आहे त्याच्यासाठी वेळ जास्त लागणार आहे किंवा पुढील घटना नक्की काय होतं हे खरं तर म्हणजे आपल्याला कळणार असून उद्या नक्की काय होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच धन्यवाद सागर या सगळ्या अपडेट्स बद्दल।